हे बघ असावरी सोम, तू पोलीस स्टेशन मध्ये होतास का? तू पोलीस स्टेशन मध्ये का होतास? पोलीस स्टेशन मध्ये होता, तुम्ही तिथून घेऊन आलात त्याला? हे बघ असावरी, मी तुला सगळं सांगतोय, तू शांत राहा जरा. त्याला का लागलं एवढं? काय काय प्रकारे, मला सांगा ना कोणीतरी, काय आहे? हे बघ असावरी, मी पोलीस स्टेशनलाच गेलो होतो. ते माझं पासपोर्ट एक्सपायर झाला होता ना, ते मी अप्लाय केलं होतं, ते त्यांना काही माझी माहिती हवी होती, ती द्यायला गेलो होतो. तिथून मी अभिज किचनला जायला निघालो, तर वाटेत मला फोन आला सोहमचा, तो बाईकवरून पडलाय म्हणून. मी लगेच गेलो, नशीब फार लागलेलं नाहीये त्याला. अगं बाई, बबड्या ये बस आधी इथे, बस 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 आधी इथे. काय झालं बबड्या? अरे असं कसं पडलास तू? जरा सांभाळून बाईक चालवायचीस ना. यापुढे काळजी घ्यायला हवी त्यांनी. बाईक जरा नीट चालवत जा रे. हो सर. खरंच रे बबड्या, तू नेहमी किती सांभाळून बाईक चालवतोस. काय झालं आज? कुठे लक्ष होतं तुझं? असावरी, गरम पाणी घेऊन ये. मी आणते. जखम पुसायला हवी, बल्ब लावायला हवं. हो हो बाबा. सोहम, अरे किती लागलंय रे बाळा? दुखतंय का रे राजा? हा हो, खूप दुखतंय. मी फर्स्ट एड बॉक्स बघतो. हो अहो, माझ्या खोलीत आहे, कपाटात आहे. हा बाई, मी हातपाय धुवून येतो. हो, डॉक्टरांना पण फोन करायला हवा. सर. अरे सोम, तू कशाला आलास? मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतच होतो बाहेर. नाही, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय सर. तुम्ही आईला काही सांगितलं नाही त्याबद्दल खरंच थँक्यू. एक मिनिट सोम, मी आत्ता असावरीला झाल्या प्रकाराबद्दल सांगितलेलं नाही, कारण तिला एकदम धक्का बसू शकतो. दारात पोलीस बघितल्यावर तिची अवस्था काय झाली होती बघितलीस ना तू? तू जे काय केलंस ते तिला कळलं तर ती सहन करणं शक्यच नाही. तिला धक्का बसेल. हो सर, मी तेच म्हणतोय, आईला उगाच धक्का बसेल. नाही म्हणजे बरं झालं तुम्ही नाही सांगितलं, आई सहन करू शकली नसती. नाही, मी तिला आत्ता सांगितलं नाही याचा अर्थ तिला कधीच सांगणार नाही असं होत नाही. योग्य वेळ बघून, तिची मनस्थिती बघून मला तिला सगळं सांगावं लागेल. सगळं. अरे डबाच सापडत नव्हता रे. प्रत्येक गोष्टीची जागा बदलली आहे ना सध्या. आई गो, किती लागलंय रे राजा तुला. थांब, मी औषध लावते, मग बरं वाटेल ना तुला. बोल निखिल. काय रे, हसायला काय झालंय? अरे तो मला कळलं तुझ्या नव्या बापाने तुला जेलमध्ये वगैरे नेलंय. हा, काय बडबडतोयस? आणि सोहम, तू काय बाता मारत होतास रे, की काही झालं तरी तू आईला परत घेऊन येशील, तू तिची प्रायोरिटीज वगैरे. आणि मला सांग, तू काय म्हणत होतास की काही झालं तरी ती तुझी आई आहे. नाही रे, नाही. सोहम, तुझ्या नव्या बापाने तुझी काय अवस्था करून ठेवली रे. हे बघ, हे फालतूगिरी बंद कर. हॅलो. ए बबड्या, तू आधी बस इथे, बस खाली. मुकामार दुखतो म्हणून चिडचिड होते का रे तुझी? थांब, औषध लावलं की बरं वाटेल. मला असं पुसून घेऊ दे. थांब. सॉरी राजा.
ऐक किती लागलंय ग माझ्या राजाला. बघवत नाहीये रे मला केवढं लागलंय. असं कसा आपटलास रे तू? कसा पडलास असा? खरं तर वयाच्या 18व्या वर्षापासून स्कूटर चालवतोयस तू. आठवतो तुला? किती हट्टाने माझ्याकडनं स्कूटर मागून घेतली होतीस तू. आणि स्कूटर घेतल्या क्षणी त्याच्यावरती बसवून तू चालवायला लागलास. तुला माहितीये त्या क्षणापासून आजपर्यंत त्या स्कूटरला किंवा तुला साधा धक्का सुद्धा लागला नाहीये. आणि हे केवढं लागलंय रे. कसा रे आपटला सोन्या. कसं रे असं झालं बाळा. सांभाळून नाही का चालवायचीस रे. लक्ष कुठे होतं तुझं सोहम? काय माहित. म्हणजे डोक्यात हजार विचार असतात आई. दाखवलं नाही तरी खूप टेन्शन आहे सध्या. टेन्शन? कसलं टेन्शन? माझ्याशी बोल तरी राजा. काय झालं? आई असं काय करतेस तू? तुला काहीच माहित नसल्यासारखं बोलतेस. जॉबचं टेन्शन. आजोबांसाठी मी जॉब सोडलाय. म्हणजे जॉब सोडलाय त्याचं काही नाही. ऑब्व्हियसली आजोबा महत्वाचे. पण काय ना, मला आता माझी नोकरी परत नाही मिळत आहे. गेला माझा जॉब. गेला? म्हणजे तू त्यांच्याकडे जाऊन बोललास आणि ते तुला नाही बोलले का? अरे ही नोकरी गेली तर काही हरकत नाही. कशाला एवढं टेन्शन घेतोस बाळा? दुसरी नोकरी मिळेल. कशाला एवढं टेन्शन घेतोयस तू? हे बघ बबड्या, नोकरीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. ऐक किती लागलंय ग. बघ केवढं लाल झालंय रे. ऐक. सॉरी सॉरी सॉरी. झालं. आई बस झाला आता. चल झोपू दे मला थोडा वेळ. हो. झोपलास ना की बरं वाटेल ना तुला. ये पण ये. सावकाश राजा. दुखत असेल ना रे फार. अगं हळूहळू सावकाश. ते थोडं जड होतं ना त्यामुळे हे तोल गेला. थांब मी मदत करतो. सर सर प्लीज काय करताय? माझं रोजचं काम आहे, मी करते. रोज एकटी करतेस ना, आज मला मदत करू दे. नाही सर ऐका. डोळे बघितलेस? भासा नाही असा आता आजी सासरा. हे घे. तुम्हाला सॉरी म्हणू का थँक्यू म्हणू हेच कळत नाहीये मला. म्हणजे हा म्हणजे तुम्ही आईंना कार दिलं आणि ते सोहमनी घेतलं, त्यावर बेसुमार खर्च केला, यासाठी तुम्हाला सॉरी म्हणू का तुम्ही त्याला पोलीस स्टेशन मधून इथे आणलं, सोडवून आणलं, त्यासाठी थँक्यू म्हणू हेच कळत नाहीये. तुला हे सगळं कोणी सांगितलं? सर हे खोटं आहे असं नका म्हणू आणि सोहमला वाचायचा प्रयत्न तर त्याहून करू नका. शुभ्रा, तुला वाटतंय तसं काही नाहीये. जे कार्ड तुम्ही आईंना दिलं होतं ना, ते कार्ड मला आमच्या सोहमच्या वॉर्डरोब मध्ये सापडलं, ज्यासाठी सोहमनी खूप कांगावा केला होता. घे. हे बघ शुभ्रा, त्याच्या वतीने ना तुला सॉरी म्हणायची गरज आहे ना थँक्स. माझा मुलगा आहे तो. तर त्या नात्याने मला जे योग्य वाटलं ते केलं मी. आणि एक वय असतं ग, मुलं चुका करतात पण मोठ्याने त्या पदरात घालायच्या असतात. हाच नियम चालत आलाय ना. मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळे नियम हे फक्त मोठ्यांसाठीच असतात का? नाही म्हणजे आमच्या वयाला आम्हाला सुद्धा काहीतरी बंधनं असायला हवीत ना, शिस्त हवी. आणि जर आम्ही ती शिस्त नाही पाळली तर मोठ्यांना धपाटा मारण्याचा अधिकारही हवा. मुलगा म्हणता ना सोहमला, मग तो अधिकार तुम्हाला आहे सर. नाही, तुझं अगदी बरोबर आहे, पण बारीकशी गंमत आहे. मुलं मोठी झाल्यावर धपाटा घातला ना की पाठ दुखत नाही पण इगो दुखावत. म्हणून तसं करून चालत नाही. सोहम चुकलाय, ठीक आहे. त्याची चूक जेव्हा त्याला स्वतःला कळेल तेव्हा विचार करेल, चूक सुधारायचा प्रयत्न करेल. पण तू असं चेहरा पडून या घरात वावरू नकोस. या घरातलं चैतन्य आहेस तू यार. हा चलो कम ऑन रिलॅक्स. पटत नाहीये मला. तुम्ही मोठे आहात सर, तुम्ही तुमच्यापुरती नियम ठरवलात की माफ करून टाकायचं, पण मी काय करायचं?
मला नाही असं माफ करून टाकता येत, माझ्या वयाला नाही जमत. बरं, तो आलाय त्या दिवसापासून त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप नाहीये, त्याला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटत नाहीये. आणि मला तर कुठली किंमतच नाहीये या घरात त्याने ठेवलेली. शांत हो बाळा, शांत हो. हॅव पेशन्स. हे बघ, मी तुला अगदी सोपं करून सांगू का? हां, ऐकणारच? हे बघ, कधी कधी आपल्या नकळत नातं एकदम गढूळ होऊन जातं. तर काही करायचं नाही, साधा शास्त्राचा नियम आहे. थोडा वेळ थांबायचं की सगळं ते खालीत बसतं, असं सगळं स्वच्छ होतं. स्वच्छ दिसायला लागतं. स्वच्छ दिसायला लागलं की विचारही करता यायला लागतो. तेवढी तू समजूतदार आहेस. आणि काय दुसरं झालंय, सध्या तुझ्याही मनावर खूप ताण आहे. थोडा वेळ दे तुला स्वतःला, त्याला. ए शुभ्रा. हा आई. अगं, बबड्या जरा पडलाय, तो उठला की त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाशील का? म्हणजे त्याला मुका मार लागलाय, जखमा झाल्या, तर त्यांनाही जरा बघू दे ना. आणि एक काम करा तुम्ही दोघं, परत येताना छान जेवूनच या बाहेरून. त्यालाही बरं वाटत नाही ना ग, काही धड होतच नाही त्याच्या बाबतीत आत्ता. तुझ्या बरोबर वेळ घालवला ना, बरं वाटेल त्याला. जाशील ना त्याच्या बरोबर? हो आई, जाऊन येईन. हा ठीक आहे, कळलं मला. हो, भेटतो मी. बाय. सोहम, अरे इतक्या लवकर का उठलास तू? तू निघालायस कुठे? मित्राला भेटायला चाललोय. सोम, इतक्या उन्हातानाचं नको जाऊस ना बाहेर. ऐक, आपण एक काम करूया, आपण थोड्या वेळाने बाहेर जाऊया, डॉक्टरांकडेही जायचंय आणि मग डिनर करूया आपण एकत्र. नाही, माझा मित्र वाट बघतोय. कोण मित्र? निखिल का? अरे त्याला माहित नसेल ना तुला लागलंय म्हणून बोलवत असेल. तू एक काम कर ना, तुझा फोन दे, मी फोन करून कळवते त्याला. तुझा काय संबंध? तू कशाला मध्ये पडतेस? ओके, ऐक, एक काम करूया का, आपण जिथे जातोय तिथे आपण निखिलला पण जॉईन करा. मला तुझ्या बरोबर कुठेही नाही जायचंय. ए बबड्या, थांब थांब. अरे किती लागलंय तुला, डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे बाळा. आणि ती तुझी काळजी घ्यायला घरी थांबलीये ना, ती एवढी प्रेमाने सांगते तर. तू का आलीयस इथे? आजोबांसाठी ना, मग आजोबांची काळजी घे ना, आमच्यामध्ये कशाला पडतेस? हे बघ, तुला आमच्यामध्ये पडायची गरज नाही, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. आणि सतत ना माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद कर. सोहम, ही पद्धत आहे बोलायची? हाय सोहम, कसा आहेस तू? हे विचारायला बोलवलंस? नाही, असल्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मला वेळ नाहीये. जे सांगायचंय ते पटकन बोल, मला निघायचंय, मला लागलंय, घरी जायचंय. खरंच रे, किती लागलंय तुला. आणि असं चिडू नकोस सोहम, आपण बसून बोलूया. प्लीज बस ना सोहम, प्लीज बस. तुझ्या चेहऱ्याकडे बघवत नाहीये रे. तुझ्यासारख्या हँडसम मुलाच्या चेहऱ्यावर अशा जखमा. माझं सोड, तुझं बघ. त्या अभिजित राजे समोर फिरलीस, हट्ट करून ते इयरिंग्स घेतले माझ्याकडून, आणि मी दिले त्याचं काहीच नाही. ते काय सुनील पैसे परत पाठवणार आहे आणि काय काय बोलत होतीस तू? सोहम, असं चिडू नकोस रे. तू दिलेल्या गिफ्टची किंमत माझ्यासाठी खूप आहे, पण तो अभिजित असं काही अचानक विचारेल ह्याची कल्पनाच नव्हती मला. मी फार गोंधळून गेले रे. काय बोलावं ते सुचलंच नाही.
म्हणून एकदम जे सुचलं ते बोलले मी. रिडिक्युलस. मला अडकवलंस. अरे सोहम, मी खरं बोलले असते ना तर जास्त अडकला असतास. काय सांगणार होते मी? हे कानातले सोहमनी माझ्यासाठी घेतलेत 70,000चे. आणि का घेतलेत? ती लोक आपल्यासारखी ब्रॉड माइंडेड नाही आहेत रे. दाखवायला मॉडर्न पण विचारांनी वरण भातच आहे. मी खरं बोलले असते ना तर उगाच गैरसमज झाला असता. आपली फ्रेंडशिप त्यांनी समजूनच नसती घेतली. आणि ही फ्रेंडशिप माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे रे सोहम. म्हणून तुला वाचवण्यासाठी मी असं बोलले. हे बघ, मी तुझ्यासाठी रोज वॉटर घेऊन आली चेहऱ्याला लावायला. नाही नको, आईने औषध लावलंय. अरे औषध नाहीये हे, रोज वॉटर आहे. ह्यानी ना चेहऱ्यावर डाग नाही राहत. लाव. ठीक आहे. कॉफी दे 2. सॉरी. ऐक. सॉरी रे. सोहम, वेदर किती छान आहे ना. त्यात प्यायला गरम कॉफी आणि चेहऱ्यावर लावायला कूल रोज वॉटर. बेस्ट कॉम्बिनेशन. बरं वाटतंय ना रे? हा हो. मी हात धुवून येते. हा. तू इथे का आलीस? तुला भेटायला. हा ठीक आहे, आपण मी घरी येईन तेव्हा बोलूया. अरे नाही, घरी गडबडीत असतोस तू. तुला बोलायला वेळ मिळत नाही. आपल्याला भेटता कुठे येतं. आणि माझ्याबरोबर बाहेर येणं तर तुला जमतच नाही. बरेच चोक्या रिअली. म्हणजे मी या सगळ्या गोष्टींसाठी तुला फोर्स नाही करणार, डोंट वरी. पण ज्या गोष्टी मला खटकतायत ना त्या गोष्टी मी तुझ्याशी बोलणार आहे. जे काही धंदे सुरू आहेत ना सोहम तुझे, ते बंद करायचे. हा आता अरे वा, कॉफी कोणासाठी रे? माझा मित्र येतोय त्याच्यासाठी. मित्र? आधीच मागवलीस? हो, तो आल्यावर वेळ नको जायला म्हणून आपण नंतर बोलूया ना. माझं बोलून झालं की मी जाईनच. आणि तसंही तो आलेला नाहीये ना अजून, त्यामुळे वेळ नाही जाणार. सोहम, आईंच्या कार्डाचं जे काही झालंय ते खूप चुकीचं आहे. इट्स अ बिग क्राईम. या आधीपासूनच आपले पैशावरून घरात वाद सुरू आहेतच. तू घरात पैसे देत नाहीयेस आणि त्यात आता हे प्रकरण. हे असं सोडून देता येणार नाहीये. कळतंय का तुला? आईंचं कार्ड वापरून तुझे जे काही गैरव्यवहार चालू आहेत किंवा ही जी काही उधळपट्टी चालू आहे ना ती बंद व्हायला हवी. 70,000चं तू काय केलंस हे मला माहीत नाही, पण ते पैसे अभिजित सरांचे आहेत आणि ते त्यांना तू परत करणार आहेस. ओ माय गॉड, ही ते कशी आली? तुझ्या मित्राचं नाव प्रज्ञा आहे? अरे वा, मलमपट्टी सुरू होती वाटतं. इकडे इकडे इकडे. अरे कापूस तसाच राहिलाय. अशा गोष्टी सोडत नको जाऊस. वेटर,
काम करा, ही कॉफी घ्या आणि तिकडे त्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ज्या मॅडम उभ्या आहेत ना, हा कप त्यांना नेऊन द्या. आणि त्यांना सांगा मी दिलाय. लोकांच्या उष्ट्या गोष्टी वापरायची सवय आहे त्यांना.